शपथविधी सोहळ्यासाठी आता अवघा 1 तास उरलेला आहे आणि लाडक्या बहिणींचे देवाभाऊ आता शपथ घेणार आहेत। देवेंद्र फडणवीस आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत आणि एक वेगळा जल्लोष सध्या मुंबईमध्ये दिसतोय। वेगवेगळ्या 3 पक्षांचे कार्यकर्ते सध्या मुंबईत एकत्रित आलेले आहेत आणि हा सगळा जल्लोष साजरा होतोय शपथविधी सोहळ्यासाठी। आता अवघा 1 तास उरलेला आहे। आझाद मैदानामध्ये राज्यभराच्या कानाकोपऱ्यातून अनेक कार्यकर्ते पोहोचलेले आहेत। महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांचे कार्यकर्ते, समर्थक, मोठमोठे नेते सुद्धा पोहोचलेले आहेत आणि काही वेळामध्ये म्हणजेच 1 तासानंतर हा शपथविधीचा सोहळा सुरू होणार आहे। अगदी शपथविधी सोहळ्यासाठी अवघा 1 तास उरलेला आहे आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर सागर बंगल्यावर मोठ्या प्रमाणावर जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय, लगबग पाहायला मिळते। तशीच लगबग काहीशी देवगिरी बंगल्यावर सुद्धा पाहायला मिळते। ही 3 दृश्य आपण बघतोय। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे शपथ घेणार आहेत। देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत तर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच उपमुख्यामंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि अजित पवार हे 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। खरे आणि आजच्या या शपथविधीनंतर संदीप अनेक खरं तर यामधून काही विक्रम सुद्धा होता आहेत आणि काही वेगळ्या घडामोडी, वेगवेगळे पायंडे सुद्धा मोडले जातात। यापूर्वी उपमुख्यमंत्री असलेले कधी मुख्यमंत्री झालेले नव्हते अशा प्रकारचा एक जो पायंडा होता तो देवेंद्र फडणवीस आता मोडतात। उपमुख्यमंत्री मागच्या टर्म मध्ये असलेले देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री होणार आहेत। याआधी 2दा ते मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेले होते। मात्र आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे देवेंद्र फडणवीस 2014 ते 19 हा पूर्ण 5 वर्षांचा पूर्ण काळ घेणारे सुद्धा एक मुख्यमंत्री ठरलेले होते।